नमस्कार, आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी अध्यक्ष संजय भोसले। आज आपण बीबीताई पाटील या आजींचा जीवन प्रवास आपण ते जाणून घेणार आहे। आजी नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय संपूर्ण? बीबीताई नाना पाटील। आपलं गाव? चिंचवाड। वृद्धाश्रमात येऊन राहावं लागतंय, म्हणजे नेमकं काय वृद्धाश्रम तुम्ही आलाय याचं कारण सांगताय तुम्ही? मी माझं स्वतःचं घर होतं, काम करून मी कष्ट करून घर घेतलेलं होतं जागातील। मग मला बरं वाटना म्हणून मी कामाला जायचं बंद झालो। मग मला पोराने आश्रम हे दवाखान्यात बघितलं, मला काम काय होईना पडायला लागलो असं म्हणताना या मामाच्या पोरग्याला मी बोलवून घेतलो। मग आमचा भाऊ काय म्हणाला, आत्याला सांभाळणार काय? सांभाळतो की म्हणाला। काय झालं? मग तिचे पैसे बिशे घ्यायचं आणि ह्याच्या व्याजात तिला बघायचं। बरं म्हटलं। किती पैसे होते? 11 लाख। 11 लाख रुपये होते। बरं। आणि LICचं 1.5 लाख, म्हणजे 11, 12, 12.5 लाख रुपये। आणि तो नाहीच म्हणतोय तेवढं। बर। मग असं करत करत मी पुरींच्याकडे 2 दिवस गेलो। कुठल्या पुरींच्याकडे? उद्यमनगरात, कोल्हापूरला। त्या पुरी कोण? भावाच्या मुली, सख्या भावाच्या पुरी। बर बर। त्या सांभाळतील म्हणून मी गेलो 4 दिवस। त्यांनी बी पैसे काढून घेतले, लोकांचं देणं दारात लोक शिवीगाळ करायला। किती पैसे काढून घेतले त्यांनी? 2-2.5 लाख। 2-2.5 लाख पुरीने काढून, मुलीने पण त्या भावाच्या मुलीने सुद्धा काढून घेतलं। आणि नंतर 1 महिना 15 दिवस आत्या तुम्ही जावा। मी म्हटलं पैसे घेताना बरं म्हटली नाहीस, आणि आता पैसे घेतल्यावर मी कुठं जाऊ आता? मग ह्याला बोलवून घेतलं। आत्याचं असं आम्ही काय सांभाळणार नाही, तुमचं तुम्ही बघा। मग ह्यो घेऊनच इथं देऊन गेलता आश्रम मध्ये। तो काय म्हणाला, तुला आता आमच्या घरला बी नको, आश्रम मध्ये तुला घालतो। बरं बाबा काय करतील ते कर म्हटलं। मी म्हटलं पैसे असताना का? नाही म्हणाला, तू आश्रम मध्येच राहा। बरं म्हटलं, आश्रम मध्ये घाल। मग ते पैसे कुठे आहेत तुमचे? बाकीचे पैसे त्याच्याकडेच आहेत। मग तिने काय तुम्हाला काय दिलं नाही पैसे वगैरे? काय कशाला देतात? आम्ही बघतो म्हटल्यावर तुला कशाला पैसे लागतात? मग ते पैसे तुमच्या नावावर आहेत? तुमच्या नावावर आहेत पैसे? माझ्या नावावर नाही, त्यांनीच घेतल्यात सगळं। माझ्या नावावर ठेव, तुझ्या नावावर कशाला पाहिजे म्हणाल? तुला काय काम आहे? तुला बरं नसतंय, सारखं पडतील चढतीस, काय झालं तर कोण बघणार? आम्हालाच बघावं लागणार, त्यावेळेला आम्ही पैसे कुठला आणणार? असं म्हणून त्यांनीच सगळं काढून घेतलं। आता ते पैसे कोणाच्या नावावर आहेत? ते आता कुणाच्या नावावर ठेवलाय कोणाला तक? आधी बायकोच्या नावावर ठेवलेला, मग आता कोणाकडे ठेवलाय कोणाला तक? म्हणजे तुमचं एवढं पैसे असताना, म्हणजे 12.5 लाख रुपये असताना, त्यातलं त्या तुमच्या भावाच्या मुलीने 2-2.5 लाख रुपये घेतले, बाकीचे जे सगळे पैसे असताना सुद्धा तुम्हाला आज वृद्धाश्रमात येऊन राहावं लागते, ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे। मित्रांनो, मला सगळ्याच आई वडिलांना मला हात जोडून विनंती करायची आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे, जोपर्यंत तुम्ही हयात आहे, तोपर्यंत तुमच्या नावची प्रॉपर्टी, तुमचं पैसे किंवा तुमची काय असेल ती इस्टेट मुलांच्या नावावर करू नका, किंवा कुठल्याही नातेवाईकाच्या नावावर करू नका। जे तुमचं काय आहे, जोपर्यंत तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमच्या नावावर ठेवा। तुमच्यानंतर जी तुमची प्रॉफिट आहे, जे तुमचं पैसा अडका काय असेल ते सगळं मुलांचंच आहे, कारण ते तुमचे वारसदार आहेत। खरं जोपर्यंत तुम्ही जिवंत असताना तुम्ही जर ही तुमची सगळी प्रॉपर्टी किंवा पैसे हे जर मुलांच्या नावावर किंवा नातेवाईकांच्या नावावर जर केला, तर तुम्हाला वृद्धाश्रमात येऊन राहण्याशिवाय तुम्हाला कुठला पर्याय राहणार नाही, किंवा एक तर रस्त्यावर तुम्हाला भीक मागितल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आज जी बघताय त्या सर्वांनीच अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत, त्या सर्वांनीच आपापले जे पैसे आहेत, इस्टेट आहेत, माझा मुलगा, माझी सून, माझे नातेवाईक म्हणून त्यांनी ते सगळं पैसे त्यांनी मुलाच्या नावावर केलं, नातेवाईकांच्या नावावर केलं, आणि आज त्यांच्यावर भीक मागितली राहिली। म्हणून मी सगळ्यांना सांगतोय, जोपर्यंत तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमचं अजिबात तुमचे पैसे असल्यात, तुमची इस्टेट असते, ते मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर करू नका। ती जर इस्टेट जर तुमच्या नावावर असती तर तीच मुलं, त्याच सुना तुमचे पाय धुवून पाणी पिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून हे कुठेतरी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आता तुम्हाला जर तुमचं वृद्धापकाळ जीवन जर सुखासमाधानाने गेलं पाहिजे असं जर वाटत असेल, तर तुमच्या नावाची कोणतीही प्रॉपर्टी तुम्ही मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर करू नका। जी काय असेल ते तुम्ही बँकेत तुमच्या नावावर ठेवा। त्यानं सगळं पैसे घेतला, आणि मग त्याची आई भांडायला लागली, पैसे दिले म्हणून काय झालं तुझं? 8-10 दिवस कोल्हापूर केला, दुकान बंद करून। मग काय झालं घेतलं म्हणून ती भांडणं दिवाळीत झाली मोठ्यानं। मग भांडणं व्हायला लागल्यावर मी म्हटलं माझं पैसे काय असेल ते द्या म्हणताना बहिणीला 2 लाख दिलो, आणि मी पोरग्याला 2 लाख। म्हणजे ज्या तुमच्या मामाच्या मुलग्यांना जे तुमचे पैसे होते त्यातलं 2 लाख रुपये त्यांच्या बहिणीने दिलं का? तुमच्या बहिणीने दिलं? नाही, मला बहिणी नाही, त्यांच्या बहिणीने दिलं। आणि आपल्या पोरग्याला 2 लाख भरला। ती कशासाठी? पोरग्याच्या नोकरीसाठी। पोरग्याच्या नोकरीसाठी, म्हणजे तुमच्या पैशातलं 2 लाख रुपये तिने बहिणीने दिलं, 2 लाख रुपये मुलाच्या नोकरीसाठी दिलं, भरलं।
बाकीचे इतर पैसे मग तुला काय करायचं आता? मी म्हटलं काय असेल ते हिशोबाप्रमाणे दे, मी पोरींच्याकडे जातो. पोरी बी ते थोडं 5 लाख दिला, त्यातले 2-2.5 लाख यांनी काढून घेतले, 50,000 माझा दवाखाना झाला. मग त्यातलं उरलेलं पैसे 2-3 लाख उरलं होतं ते हेने घेऊन आलं. तुमचं गाव कुठलं आणि माहेर कुठलं आणि सासू कुठलं तुमचं? सासर कुंभच, माहेर चिंचवड. मग मी काही दिवसांना कोल्हापुरात 50 वर्ष काढलो, 50-60 वर्ष. कोल्हापूरमध्ये 50-60 वर्ष होतात. तुमचा नवरा, तुमचे सासू सासरे कोणी नव्हते? नाही, तुमचं लग्न झालं होतं ना? लग्न झालं होतं, कारण मी नवऱ्याजवळ राहिलो नाही. का? दारू पिऊन मारहाण करायला, सारखं एवढंच भाकरी केलीस, एवढंच हे केलीस, असं रोज भांडण. सासूचं, चुलत सासू आणि सख्खी सासू रोज भांडायला आलं. म्हणताना मी आमच्या वडिलापाशी राहणार नाही म्हटलं, हे दारू पिऊन मारहाण करायचा. म्हणताना आमचं वडील म्हणाले, एक पोरगी आम्ही कधी 5 बोटं लावलं नाही, आम्ही काय तुमच्याजवळ ठेवणार नाही. म्हणजे तुम्हाला कोण मारहाण करायची? नवरा मारहाण करायचं, सासू मारहाण करायची. असं करताना आम्ही घाबरवून मी माहेरी आलो. ते लावून देत नव्हतं. सासरा म्हणाला का लावून देणार नाही? सासूला म्हणाला तुला भाड्या काय करायचं, मी लावून देणार नाही म्हणाले. मग तो मध्यस्थी होता, तो काय म्हणाला, त्यांच्या गावचा उरसासाठी 4 दिवस लावून द्या. मग कबूल झाली. 4 दिवस राहतो, नाहीतर राखेला घालून वर पेटवणार होती. म्हणजे तुमची सासू आणि तुमचा नवरा तुम्हाला म्हणजे रॉकेल ओतून पेटून मारणार होते? होय. बर. तेवढं कळताना मग आम्ही म्हटलं वडिलांनी मी जाणार नाही म्हटलं. त्याच्यावर आम्ही सोडचिठ्ठीच घेतलो. सोडचिठ्ठी झाली. मग तुम्हाला मुलं वगैरे काय? मूल 2-3 महिन्याचं हे होतं, दिवस गेलं होतं. त्या मुलासकट मी आलो सोडचिठ्ठी घेऊन तुम्ही मुलासकट आला. मग आता मुलगा कुठे आहे? मुलगा वारला. मुलगा वारला कशाला? तो दारू पित होता. कितव्या वर्षी तुम्हाला वारला? 30 वर्षात. म्हणजे 30 वर्षानंतर तुमचा मुलगा मय झाला. मग मुलग्याचं लग्न वगैरे काय? नाही, 2 पोरी बघितलं, ते जमले. गल्लीची लोक सांगितली दारू पितोय, बेंटूची खापरे आहेत, असं आहे सगळं खोटं सांगून त्याचं लग्न मोडलं. 2-3 स्थळं बघितलं होतं करण्यासारखे. एकाला इथं हालुंडीची बघितलं, पसंत पडलं, सगळं झालं. कोण म्हणालं पोरगली दारू पिते, म्हणताना सोडून दिलं आणि रिक्षावाला नको म्हणाले. बघा मित्रांनो, आज अनेक लहान लहान मुलं सुद्धा व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि लहान वयात त्यांचा म्हणजे ते मयत झालेले आहेत. आता मालवजीचा पण काल परवा आपण विषय बघितला, त्यांचा पण परवा जाणून घेतला. त्यांची सुद्धा 2 मुलं होती, 22 आणि 25 वर्षाची. एक 2-3 महिन्याच्या अंतराने दोन्ही मुलं फक्त व्यसनाच्या आहारी जाऊन दारूमुळे त्यांची मुलं मयत झाली. त्या आजींचा सुद्धा मुलगा 30व्या वर्षी दारूमुळे त्यांचा आजींचा मुलगा मयत झाला. म्हणजे म्हणताना मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे, एक वेळा शिक्षण कमी पडलं तर चालेल, कारण मुलांच्या संस्कारात कमी पडू देऊ नका. कारण शिक्षित नाही तर संस्कारित मुलेच आपल्या आईवडिलांचा सांभाळ करतात. मग तुम्ही कोल्हापूर राहिला होता, मग तिथं तुम्ही राहिला होता, कोणाकडे राहिला होता, तिथं काय केलं तुम्ही, कसं तुमचं आयुष्य गेलं? मी स्वतःच राहायला गेलो. तिथं मी शिवणकला शिकून, कपडे बिपडे शिवून मी प्लॉट घेतला, प्लॉट बांधून घेतला. मग 4-5 खोल्या बांधलो मी. एक वापरायला बाकीची पुढे ठेवलो. हे पैसे कुठलं? जे तुम्ही प्लॉट घ्यायला घराला? माझं थोडं सोनं होतं, सोनं, आणि मी काम करत होतो. कसलं काम करत होतो तुम्ही? मी स्वयंपाकाची कामं करतो. स्वयंपाकाचं काम करतो. आणि ते स्वयंपाकाच्या कामातलं आलेलं म्हणजे पगार, बाकीचं सोनं वगैरे विकून तुम्ही प्लॉट घेतला. ते कुठल्या गावात घेतला? ते आरके नगरला. कोल्हापूरला आरके नगर मध्ये तुम्ही प्लॉट घेतला. म्हणजे मित्रांनो, आजी स्वयंपाकाचं काम करत होत्या. त्या आलेल्या पगार आणि तिने त्यांचं दागिने वगैरे विकून त्यांनी आरके नगरमध्ये त्यांनी स्वतःसाठी राहण्यासाठी एक प्लॉट घेतला. मग काही दिवसांना मला असं व्हायला लागलं. प्लॉट घेतला, मग प्लॉटवर काय घर बीर बांधला का तसं मोकळा प्लॉट? घर बांधलो की 4-5 खोल्या बांधलो की मी. 4-5 खोल्या तुम्ही बांधला त्या पैशातून, म्हणजे प्लॉट पण घेतला आणि तुम्ही त्या खोल्या पण बांधल्या. मग कामाच्या बायका त्यांनी थोडं मदत केल्या पैशाचं. मग म्हणाल तुम्ही कामं किती करणार देवीताई, म्हणाल पोरग एवढं दमवतोय, तुम्ही त्रासून जात असा. म्हणून तिने काय केलं, थोडं त्यांनी बँकेतले पैसे काढून 21-20 हजार रुपये मला मदत केली. मग त्यांचं कामावर पैसे सगळं फेड केलो. मग नंतर मीच काम करायला, रोजचं जेवण सांग सकाळी आल्यावर कोण खाणार म्हणून मी त्याच्यावर चालवलं. जेवण बिवण काय करत नव्हतं. मेस मध्ये जेवण वगैरे होतं तुम्हाला? मग ते होत मला असं अचानक कंबर बिंबर पाय बी सगळं ढिल्लं पडलं, हात ढिल्लं पडलं, काय हात आलं ना. मग त्या मालकाला म्हटलं, दादा मी आज येत नाही. तर का हो मावशी, आज चपातीला बाई कुठली आणायचं? तर दादा मी झोप नाही, मला उठा येईना बसा येईना. अरे बापरे म्हणाला.
मग त्यानं घराकडल्या चपाती खाल्ला, 4-8 दिवस गेलं. मग हे गावाकडची चुलत भावाची पोरं आला, त्यावेळी काय झालं तर उठाय बसायना म्हणून मी रिक्षा करून राजेंद्रनगरच्या शीतल पाटलाच्या दवाखान्यात ऍडमिट झालो. मग त्यांनी सलाईन लावलं, तिथं आलं, म्हणाला काय झालं तर त्यांचा हात पाय गळलेला आहे, त्यांना कुठंतरी दवाखान्यात ऍडमिट करा म्हणून. बापरे म्हणालं. मग त्यांनी गाडीतने घेऊन ते टाकाळ्यावर पूर्व डॉक्टरच्या दवाखान्यात मला ऍडमिट केलं. मग त्यांनी सगळं MRF करायला सांगितलं. 12-13 हजारचं MRF केलं. तर म्हणाले यांचं मनका कम्प्लीट गेले, यांच्या जीवनही चालायला येणार नाही, पडणार असंच होणार, तुम्ही सांभाळा म्हणाले. म्हणजे तुमचं बैठक काम होतं, स्वयंपाकाला तुम्ही चपात्यावर करायला जातं. किती चपात्या करत होते? रोजचं 7 किलो आणि संध्याकाळी 7 किलो. म्हणजे 7 किलोच्या चपात्या किती व्हायच्या? ते कशाला मोजायचं, मी काय मोजत नव्हतो. तरी पण एक 7-8 किलोचं जरूर, सकाळी 7-8 किलोचं आणि संध्याकाळी 7, सकाळी 7. सकाळी 7 आणि संध्याकाळी 7 किलो. मित्रांनो, या आजी स्वयंपाकाचं काम करायला जाते एका मेसमध्ये, त्या तिथे चपाती करायचं काम त्याच्याकडे होतं. सकाळी 7 किलो आणि संध्याकाळी 7 किलोच्या चपात्या त्या करायच्या. त्या बैठक कामामुळं त्यांचा मणका खराब झाला, त्यांचा कमरेपासून सगळा भाग लुळा पडला, त्यांना आता चालता येत नाही, हे काही येत नाही. आणि अशातच तिने पैसा गोळा करून तिने ते घर प्लॉट विकत घेतलेला आणि तिने घर घेतलेलं. हा, ते घराला वारसदार कोण नाही असं तुमच्यासाठी म्हणाली, घर विकून टाका. नाही ठीक आहे, हे झालं. मग तुमचे आई वडील, तुमचा भाऊ बहिणी? आई वडील वारलेले होते, आई वडील वारले, मग तुम्हाला वारला. आई वडिलांनी काय तुम्हाला मदत केली की नाही? तर थोडं बहुत केले की त्यांनी बी. त्यावेळी आई वडील होते तुमचे जीवन होते. मग त्यावेळी तुम्ही आई वडिलांच्या जवळ राहायला नव्हता? आई वडीलच माझ्याकडे राहायला होते. आई वडील तुमच्या जवळ राहायला होते. मग त्यावेळी आई वडिलांचा म्हणजे त्यांनी तुम्हाला म्हणजे चांगलं बघत होते तुम्हाला? ते आई वडील आमचं चांगलं बघत होतं, नोकरीदार होतं, पैसे आणायचं, बाजार आणून द्यायचं, फॅक्टरचं साखर आणून द्यायचं. आणि भाऊ तुम्हाला किती? भाऊ एकटाच होता. सख्खा भाऊ एकटाच आहे तुम्हाला? मला ते कुठे आहेत? ते पण मरून 10-11 वर्षाचा आहे. मग त्यांनी भावानं पण तुम्हाला काही मदत केली नाही? नाही, रानाचं 1 कोटी रुपये आलं, त्याने आम्हाला वाटणी देतो म्हटलं मला, आणि आईला 5 पैसे त्याने बी दिला नाही. म्हणजे भावानं सुद्धा, सख्या भावानं सुद्धा यांची फसवणूक केली. रानाचं 1 कोटी रुपये आलेलं, त्या 1 कोटी रुपयामध्ये आईला पण काही वाटणी दिली नाही आणि बहिणीला पण काही वाटणी दिली नाही. आणि आमचं वडील 60,000 रुपये ठेवलं होतं चुलत्याकडे बीबीला असू दे म्हणून, ते बी 60,000 काढून घेतला त्यानं भांडण करून. चुलत्यानं पण ते पैसे? चुलत्यानं नाही, हे भावानं काढून घेतलं. भावानं ते सुद्धा 60,000 रुपये काढून घेतलं. बर, तुम्हाला काय द्यायचं म्हणा. मग आता दुसरं ते आता कोल्हापूर का तुम्हाला सोडायला आले ते कोण? तेच मामाचा मुलगा. ते नाही, दुसरे कोल्हापूरचे होते, कोल्हापूरचे ते चुलत भाऊ. ते चुलत भाऊ. मग त्यांनी काय मदत केली का तुम्हाला? त्यांनी कसं मदत? चुलत भाऊ, त्याचं काय संबंध नाही. तुम्ही त्यांना मदत केली काय? त्यांना बी दिलं की मदत, म्हणजे दवाखाना आहे तिकडे इकडे माझ्या सोबतीला याला इकडे तिकडे मदत करत होता म्हणून त्याला एक मोबाईल घेऊन दिलो, पाण्याची टाकी एक दिलो, असू दे म्हणून. आणि रिक्षा ती कोणाला दिला तुम्ही? ते आमच्या सख्या भावाला दिलं. म्हणजे जमीन तुमची विकली, 1 कोटी रुपये भावाने घेतलं, त्यातली वाटणी तुम्हाला पण दिली नाही, आईला पण दिली नाही, तरी सुद्धा तुम्ही भावाला मदत केला, त्याला रिक्षावर घेऊन दिला. बर, घरात कोण बघणार, काय करू म्हणून रडायला मला काय ते मोटरसायकल घेऊन दे म्हणाला, औषधाला पैसे देणार, काय करणार असं म्हणताना मी काय केलो, बाबा तुला रिक्षा घेऊन देतो, कर मोटरसायकल, त्याला पेट्रोलला कुठलं पैसे आणणार म्हणून मी, कारण का आम्हाला पाठिंबा कुणाचा नव्हतं म्हणून आम्ही 2 जण चांगलं राहत होतो म्हणून त्याला मदत करत होतो भावाला. मग त्याला 1 लाखाची गाडी घेऊन दिलो, रिक्षा घेऊन दिला. मग तो काय केला, त्याला बी जरा व्यसन होती दारूची, तो बी लिव्हर बाद झालं म्हणून तो बी हातून पडला, ते पडला, त्याला बी 1 लाख रुपये रिक्षा ऐकलो म्हटलं. आणि 3 तोळ्याचं गंठण होतं ते बी ऐकलो, कानातल्या 1/2 तोळ्याचं पुड्या होत्या ते बी. म्हणजे भावाच्या आजारपणासाठी रिक्षा विकला, सोनं विकला, पुन्हा म्हणजे हे सगळं विकून तुम्ही भावाचा दवाखाना बघितला. मग तिथनं कोण बघना म्हणून माझा आजार उगवला म्हणून मी ते घर विकून मला येऊ म्हणाला, तुला आश्रम मध्ये घाल. घर काय विकला तुम्ही मग? एवढं चांगलं तेच की, वारसदार कोण घराला, मुलगा वारलेला कोण नाही, मग घराला कोण वारस येणार, सरकारी जमा होईल म्हणून विकून टाकलं. मग ते विकून टाकलं ते तर किमान आता ह्या म्हातारपणात तुम्हाला किंवा तुमचं वृद्धापकाळ जीवन तुमचं चांगलं गेलं पाहिजे, सुखानं गेलं पाहिजे, ह्यासाठी तुम्ही जर ते पैसे तुमच्या नावावर जर ठेवला असता तर आज तुमच्याकडे वेळ आली असते काय, वृद्धाश्रम देऊन राहण्याची वेळ आली असते का तुम्हाला? अहो ते घर मालक सुद्धा म्हणाला, मावशी अजून सुद्धा म्हणतोय 1 रूम ठेवलेला आहे तुम्हाला लागल ते, आणि पैसे तुमच्या नावावर ठेवा, पाया पडतो हो मावशी,
पैसे तुमच्या नावावर ठेवा, कोण कुणाचं नव्ह. तरी म्हणाला मी बघतो म्हणून पैसे सगळं काढून घेतले. बघा मित्रांनो, म्हणजे अनेकांनी ह्या आजींना समजावून सांगितलं की ज्या घर मालकाने त्यांना हात जोडले, आजी तुमचे पैसे तुमच्या नावावर ठेवा, कुणाच्या नावावर हे करू नका, तरी सुद्धा त्या आजींना ऐकले नाही. एक भोळ्या बाबड्या स्वभावाचा गैर असं म्हणून किंवा आपले चांगलपणाचा ह्याचं गॅरंटीच नव्हतं. असं खाटावर बसलो तर बी पडायचं माझं ताकद नव्हतं दादा. म्हणजे ह्याच्यामुळे त्यांनी ते सगळे पैसे नातेवाईकांनी वाटले. नातेवाईकांनी त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला. कुणी सांभाळतो म्हणून कुठल्या भावाच्या मुलींनी त्यांना ठेवून घेतलं, तिने 2-2.5 लाख रुपये घेतले. काही नातेवाईकांनी त्यांना ठेवून घेतो म्हणून सांगितलं, त्यांचे पैसे घेतले सगळं. आणि आता त्यांच्याकडे काही 1 रुपया नाही आणि आज त्यांच्यावर वृद्धाश्रमात येऊन राहण्याची वेळ आलेली आहे. बाकी आता म्हणजे तुम्हाला तर बाकी इतर नातेवाईक कोण तुम्हाला कोण नाही येत नाही. तो हेच की दवाखाना लागला, पोरं मग ती वाकडी झाली. ते घरातल्या सुना म्हणाल्या आम्ही का आत्यासने आणलं तर आम्ही काय इथे राहणार नाही. मग पोरं यायचीच बंद झाली, चुलत भावाची पोरं. मग आता तुमचं आता सगळं पूर्ण तुम्हाला चालतं, थोडं चालता येते का सगळं? नाही, उगाच जरा धरून चालतोय. आता इथं वृद्धाश्रमामध्ये तुम्हाला किती वर्ष झाली? आता 1 वर्ष होतंय की. 1 वर्ष होत आहे तुम्हाला. मग इथं तुम्हाला सुविधा कशा वाटतं तुम्हाला? इथं आराम वाटते. आरामात चहा नाश्ता जेवण खाणं पिणं तुमची सोय होते इथं? होते. बरोबर. मित्रांनो, जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. एकदा तुमच्याकडे पैसे गेले तर सख्खी मुलं सुद्धा तुम्हाला रस्त्यावर सोडल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमचे पैसे कुणाच्याही नावावर करू नका, स्वतःच्या नावावर ठेवा, तर तुम्हाला किंमत आहे. एवढंच मी आपल्याला विनंती करतो, सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.